पावसात खेळ चालू आहेत. काय नको बाबा ड्रॅगन. हां हां पाऊस आला एवढा आणि नो नेवर. हे मंडळी कसा ऐसा भरायचा. तर आमची आज टेमला मरगाबाईची यात्रा आहे. तर आम्ही आता पूर्ण परिवार आमच्या काकू आम्ही सगळीजण यात्रेला चाललोय. तर चला यात्रेकडे जाऊया, बघूया झोके बिके, देवाचे दर्शन घेऊया आणि पटकन रिटर्न येऊया. कारण पाऊस येतोय बाहेर आणि पावसा कंटिन्यू भिजणं बरोबर नाही. तर येऊया लगेच. तर आम्ही सगळेजण जत्रेसाठी निघालो आहोत. कल्याणी, काकू, प्रतुल्य, जागो आम्ही सगळेच चाललोय. मस्त पाऊस यायला लागलाय आणि खूप मजा येणार आहे. एवढ्या पावसामध्ये आता जत्रा कशी करायची पाहू शकता. खूप पाऊस आहे. आता जत्रा करूया ते आताच करायची. निवड वगैरे सगळं भिजणार आहे. हा देवीला सगळ्यांना आंघोळ घालायची. गाडी बघ कसं फवारे उडून आल्या. रस्त्यावर पाणी खूप झालंय. सगळ्या गाड्या पाणी असं सगळीकडे उडवतच जायला लागल्यात. पर्याय नाही. तरी पण आमचं पण तसंच होत असणार आहे. आम्ही आतमध्ये बसल्या म्हणून आम्हाला कळत नाहीये. तर बघा आता यात्रेला आलेलो आहे. सगळी अशी खेळणीची दुकानं बिकानं आहेत. पोरं चालली आहे जागो आणि प्रतुल्य. ही स्वाती बघा. आणि इथे पाणीपुरी आहे. पाणीपुरी ती आम्ही खाणार आहे. पाणीपुरी ते झाड घेणार आहेत ना. यायचं आहेच बघ. कच्ची आहेत खरं. तिथे तिथं पिकलेली आहेत बघ समोर. यांच्यावर पिकलेली आहेत. पुढं पण असतील. पुढं पण आहेत वाटतं. तर हे टेमलाईचं मंदिर आहे. हे टेमलाईचं मंदिर आहे बरोबर आहे. समोर तिथं मरगाईचं मंदिर आहे. तर आता देवाच्या पूजेचे साहित्य खरेदी चालू आहे. पोरं बघा. हे जागो बघा. हे जागो. जागो अरे डोळे तर दाखव की. आता दिसला जागो. गोंडस बाळ आमचं. आणि प्रथम बघा इथं भिजत आहे. रेनकोट घातलाय. तर इथं एक कड्याला ये. इथं कावड आलेली आहे पाहू शकता. कावड वगैरे येत्या असं वाजवत गाजवत कावड आणतात आमच्या इथे. नवीन पाणी असते त्या घागरीत. असं त्यांच्या डोक्यांवर कळशे असतात आणि कळशांवर असं कळशांमध्ये पाणी असते. कावड येत्या. कावड आणतात बघा घागरींमध्ये. हे मंदिर आहे. तर हे बघा इथं निवद दाखवायचं चालू आहे. आता मांडत आहेत. आता इथं निवद काढून मांडायचं आणि देवाला निवद दाखवून यायचं आहे. त्याची तयारी चालू आहे. आणि आम्ही सगळेजण छत्री घेऊन उभा आहे.
पाऊस जोरात चालू आहे. तर ही यात्रा आमची पावसातच असते. इथं गणपती बाप्पा विराजमान आहेत, पाहू शकता. इथं असे झोके वगैरे लागलेले आहेत, कावड वगैरे आहे. लोक इथं निवेद्य सगळे हे करत आहेत. अशी मंदिराला प्रदक्षिणा घालतात हे कावड आणल्यावर. नाचत गाजत कावड आणतात. छत्र्या आहेत इथं. तर आमच्या गल्लीतली कावड घेऊन येणारी हे आमचे रामा, त्यांचे वडील, असे आमच्या गल्लीतली सगळी लोक आहेत. तर असं आता आम्ही निवेद दाखवलेला आहे आणि सगळ्यांनी प्रसाद पण खाल्लेला आहे. आता स्वाती पण प्रसाद खात आहे. यो मटण खायला हवा. बस की खा तू. तू खा. जागो इथं शेवपुरी खात आहे आणि स्वाती आणि बाकीचे सगळे काकू वगैरे सगळेजण पाणीपुरी तिकडं खात आहे. तर याला स्पेशली शेवपुरी खायची म्हणून इकडं आणले त्या दुकानात. तर आता खात आहे हो. आणि पाऊस एक सेकंडही थांबलेला नाही. इथं कंटिन्यू पाऊस चालू आहे, पाहू शकताय. पावसात पण पोरांची मज्जा चालू आहे. पावसात पण पोरं खेळत आहेत. अशा वातावरणात पाणीपुरी रगडापुरी खाण्याची मजाच वेगळी आहे. या अशा पावसाच्या वातावरणात गरम गरम पाणीपुरी मस्त खायला आवडते. इथं या स्वाती आणि कल्याणी खात आहे. खाल्ली का? पावसात खेळ चालू आहेत. काय नको बाबा ड्रॅगन. हा पाऊस आला एवढा. नो नेवर. तर आता आम्ही यात्रेतनं घरी आलेलो आहे. सगळीजण भिजलेलो आहे यात्रेत. तर आता थोडं चेंज केलं, खरं थंडी वाजत आहे. आणि यात्रेत एन्जॉय केला आणि पोरांनी पण एन्जॉय केला. पण आम्ही काही झोके वगैरे खेळलेले नाहीत कारण पाऊस कंटिन्यू होता. आणि त्यामुळं आता कपडे वगैरे चेंज करून आता आराम करत आहे. आणि एक मिनिट,
तर आजचा व्लॉग मी इथंच थांबवत आहे. आवडला असला तर लाईक करा, शेअर करा. अद्याप सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा. तर व्हिडिओ नवीन व्हिडिओला नवीन दिवशी. जय शिवराया.